माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आता आणखीन खोलात। कृषी विभागातील घोटाळ्याच्या संदर्भात सुरेश धस धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या विरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल करणार। आजपासून बीडच्या मसाजोगमधून काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेला सुरुवात। हर्षवर्धन सपकाळ घेणार देशमुख कुटुंबियांची भेट। यानंतर 51 किलोमीटरच्या पदयात्रेला होणार सुरुवात। विजय वडेट्टीवार यांना उच्च न्यायालयाची नोटीस। निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राबाबत 4 आठवड्यात उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश। स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी केली होती याचिका। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। राज्यातील प्रमुख खनिजाच्या 40 खाणपट्ट्यांच्या संदर्भात होणार महत्त्वाची चर्चा। खाणपट्ट्यांच्या कार्यान्वयाच्या अनुषंगाने मंत्री महोदय घेणार आढावा। वन विभाग सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या आवळणार। सतीश भोसलेने अनेक मुक्या प्राण्यांची हत्या केल्याचं समोर, तर विदूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल। शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ आज कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा महामेळावा। शिवसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात मेळाव्याचं आयोजन। मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर। विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठाच्या बोध चिन्हावरील मुंबई नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक। मुंबईत पार्ले कंपनीच्या अनेक कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी। कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी, तर छापेमारीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।